नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी चेतन शेंडे. आपण जे शेती करत असतो ते अमृत पॅटर्न पद्धतीनुसारच शेती करत असतो. तर आजचा विषय असा आहे की अमृत पॅटर्न पद्धतीनुसार शेणखत कसे काय आणि कशाप्रकारे कुजवायला पाहिजे. हे जे तुम्हाला शेणखत दिसत आहे, हे शेणखत गड्ड्यामध्ये टाकून होते. याला आपण सपाट जागेवरती अशा प्रकारे टाकलेले आहेत आणि त्यानंतर याला नेटने व्यवस्थित वरतून छावणी करून त्याचा एक ढीग मारून घेतला आहे आणि याला पाणी सोडणे चालू केले आहेत. असेच पाणी आपण 15 ते 20 दिवस सोडणार आहोत, जेणेकरून हे शेणखत पूर्णच्या पूर्ण थंड होतील. थंड झाल्यानंतरची प्रोसिजर म्हणजेच हे जे थंड झालेले शेणखत आहे यावरती आपण जैविक खतं सोडणार आहोत. तर ते जैविक खतं कोणकोणते आहे ते तुम्हाला सांगणार आहोत. 4 किलो ट्रायकोडर्मा, 4 किलो ॲझोटोबॅक्टर, 4 किलो PSB आणि 4 किलो रायझोबियम. हे जे चारही जैविक खत आहे हे प्रति ट्रॉलीसाठी 200 लिटरच्या ड्रममध्ये त्याला ते पाण्यामध्ये सोडायचे आहे आणि त्याला चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचं. त्यानंतर या शेणखतावरती सोडायचं आहे. सोडल्याच्या नंतर लगेच ते शेणखताची प्रक्रिया सुरू होतील. म्हणजेच 2 ते 3 महिन्यामध्ये हे जे शेणखत आहे तुम्हाला असे ढेगेल दिसत आहे, हे पूर्णच्या पूर्ण असं बारीक पत्तीसारखं होतील. त्यानंतर आपल्या शेतीसाठी उपयुक्त ठरतील. तर अशाच प्रकारे तुम्हाला आपल्या शेणखताबद्दल, आपल्या शेतीबद्दल तसेच इतर आपला जो आपण जे व्यवसाय करतो त्याबद्दलसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला माहिती येत राहतील. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.